नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ मराठी लेखक श्री ना पेंडसे लिखित कादंबरी रथचक्र. प्रकरण 10. पहाटेच्या प्रकाशात चिखलातून पाय टाकी ती होडीच्या कडेला येऊन टेकली. पाण्यात पायावर पाय घासून होडीत घेतले आणि एक सुस्कारा टाकला. इथवरचं आयुष्य जणू तिनं नदीला अर्पण केलं. आयुष्यातील नवं पान तिच्या हाती येत होतं. तिला हवा असेल तो मजकूर तिला त्या ठिकाणी लिहिता येणार होता. अशी संधी तिला प्रथमच मिळत होती. बाजूला तिचा मुलगा पाय धुत उभा होता. त्याला हात देऊन तिनं वर घेतलं. पाठोपाठ तिच्या मुली आल्या. घरची माणसं काठावर उभी होती. सांभाळून राहायला सांगत होती. मुलाच्या कानाशी वाकून तिनं हळूच विचारलं, थोरल्या बाई काय देत होत्या? तो काही बोलला नाही. हातातील 5 रुपयांची नोट त्यानं गुपचूप तिच्याजवळ दिली. तिनं ती उघडून पाहिली आणि मिटून कनवटीला लावली. त्यानं तिच्याकडे अर्धवट पाहिलं. तुझ्याजवळ हवे? नको. कसले पैसे हे? मी पहिला आलो म्हणून. अभावितपणे तिचं थोरलीकडे लक्ष गेलं. थोरलीनं तिला खून केली. तिनं उगाचच मान हलवली. थोरली कसली खून करीत आहे तिला कळलं नाही. होडी सुटली. किंचित बसलेला धक्का सावरीत तिनं समोर पाहिलं. थोरली सांभाळून राहायला सांगत होती. पाठोपाठ तिनं डोळ्याला पदर लावलेला दिसला. आता खरोखरच घर सुटलं होतं. प्रवाहाच्या मध्याच्या रोखानं होडी संतपणे निघाली. काठावरची माणसं जड पावलांनी माघारी फिरलेली ती पाहत होती. मुली मागच्या तांदुळाच्या पोत्यावर लवंडल्या होत्या. तिनं वाकून पाहिलं. त्यांना झोप लागली होती. रात्रभर पोरींना झोप नव्हती. झाली वेळ उठायची म्हणून खडबडून उठून तिला त्या सारख्या विचारित. त्यांचा उत्साह आवरताना तिला पुरे वाट झाली. अखेरीस कातावून ती ओरडलीत, रांडेच्या नो कुठं लग्नाला का निघाल्यात? त्यानंतर त्या चुप्प झाल्या. आपण उगाचच पोरींवर ओरडलो असं तिला वाटत होतं. दोघींच्या चेहऱ्यावरून हात फिरून केसांच्या झिंज्या तिनं मागं केल्या. आपल्या वळणावर त्या गेल्या नाहीत म्हणून तिला बरं वाटे. तिचे विशाल डोळे आणि ऐटदार भुवया तेवढ्याच त्याने उचलल्या होत्या. काळ्या सावळ्या असल्या तरी 4 जणीत उठून दिसत. काठापासून होडी लांब आली होती. घरची माणसं डोंगर चढत होती. मध्ये सगळी थांबली आणि होडीकडे पाहू लागली. आता ती त्यांच्या दृष्टीपडीकडे चालली होती. भरतीचं वर चाललेलं पाणी तिला पुढं नेत होतं. डोक्याला टापशी बांधून काका समोर बसले होते. डोळे मिटून ते माळ ओढीत होते. 8 दिवसांपूर्वी त्यांच्या घरी झाल्या मारामारीचं स्मरण तिला झालं. तिला वाटलं, माणूस जन्माला आल्यापासून त्याच्यावर काय प्रसंग ओढवतील एक भगवंत जाणे. आपल्यावर असा काही प्रसंग आला नाही म्हणून देवाचे ते आभार मानित होते. 10 वर्षांच्या एकाकी आयुष्यात तो एक तेवढा भाग चांगला आहे हे तिच्या लक्षात आलं. घाणेरडे आरोप कोणी करत तर आपण काय करणार होतो? पात्राच्या मध्यावरून होडीनं आपला प्रवास सुरू केला होता. तिवरीच्या मोहरलेल्या झाडांचा उग्र वास दरवळत होता. पक्ष्यांची अपरिचित किलबिल कानावर येत होती. उजव्या हाताच्या डोंगराला होडी वळसा घेत होती. या ठिकाणून घर स्पष्ट दिसतं असं तिनं ऐकलं होतं. त्या दिशेनं तिनं नजर टाकली. हळूहळू मागं पडत असलेलं ते घर तिला खरोखरच दिसत होतं. केवढ्या धुंदीत या घरात तिनं 20 वर्षांपूर्वी प्रवेश केला होता. लग्ना अगोदर तिच्या बापानं सासरविषयी मिळेल तेवढी माहिती गोळा करून आणली. एक दीर लखनौ नावाच्या लांबच्या गावी बडा अधिकारी आहे म्हणे. त्याची घरी चांगली नजर आहे. आणखी एक दीर बरीच वर्षे हिमालयात होता. तिथल्या एका साधूकडून त्यानं मंत्र आणला आहे. पोतडीभर माहिती घेऊन तो घरी आलाय. मंतरल्या गंड्यावर चिक्कार पैसा मिळतो. एवढ्या माहितीवर तो थांबला नाही. पोस्टात ओळख काढलं आणि तोंडात बोट घालीत परत आला. खरंच गंड्यांच्या रोज बंग्या जातात. पैसा मिळवतात तरी किती? ज्या शास्त्री बुवांची गोष्ट लहानपासून
ती ऐकत आली. त्यांचाच एका मुलाशी आपलं लग्न होणार हे तिला कळलं तेव्हा सगळीकडे ते नवल ती सांगत सुटली. सासरी आल्यावर तिची खात्री पटली. आपण ऐकलं ते तर खरंच, पण न ऐकलेलंही कितीतरी आहे. घरात 15 माणसं, कोण कुठल्या नात्याचा ते बरेच दिवस तिला उलगडतच नसे. भाऊजी आणि वंश या 2 नावांचा ती सर्रास उपयोग करी. अहो तो पुतण्या, नवी नवरी किती दिवस राहणार आहात? थोरली जाऊ असं म्हणाली की ती जीभ चावी. महिनाभर घरी येणाऱ्या माणसांशी तिच्या ओळखी करून दिल्या जात होत्या. एकदा कडूशेठ तेल्याशी जावेनं ओळख करून दिली. या आमच्या नव्या जाऊबाई हो. शिरस्त्याप्रमाणे वाकून तिनं नमस्कार केला. हे काय म्हणून जावा खो खो हसू लागल्या. कडूशेठ गोंधळला आणि चालता झाला. आपलं काय चुकलं तिला कळेना. हसता काय बाई, त्या नव्या आहेत, थोरली ओरडली. अहो पण कडूशेठ का ओळखत नाही? उद्या भागीला नमस्कार करतील. तुम्हाला तरी पहिल्यांदा ओळखत होती का माणसं? या कडूशेठला सांगितलं पाहिजे, ब्राह्मणासारखा काय रांड्याचा पोशाख करतोयस. लांब रुंद आगर, 25 गुरांचा गोठा, प्रशस्त अंगण आणि या सगळ्या अवजाराला पेलून धरणारं प्रशस्त घर. वीतभर आयुष्याला सरावलेली तिची नजर यापैकी कशावर टरेना. तिचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी मुंबईवाली म्हैस व्याली. वेळेला बालडीभर दूध देई. सकाळी ताक नेणाऱ्यांची रांग लागे. डावभर दही थोरली तिच्या पानात वाढी. पहिल्या वेळा ती दचकली. दचकू नका, तुमच्या पायगुणानं दुग्ध झालंय, खाऊन घ्या. तिच्या पायगुणाची गावात सुद्धा ख्याती झाली. लाजण्याचं ढोंग करून दह्यावरती हात मारी. बापाकडे आल्यावर पुळकवणी ताकाशिवाय काही दृष्टीस पडलं नाही. आता खाका उठली. महिन्यात तिची नवली पालटली. माघारपणाला गेली तेव्हा सगळी म्हणू लागली, श्रीमंती अंगावर आली हो. याच वेळी सासरी परत येताना खाडीवर तरीची वाट पाहत ती बसली होती आणि मधला दीर त्या बाईला घेऊन एका घरात शिरताना तिला दिसला. मधल्यानं तिला पाहिलं. त्याचा चेहरा पडला. मग तीही घाबरली. नसतं काहीतरी पाहण्याचा प्रसंग तिच्यावर आला. दुसऱ्या दिवशी मंगळसूत्रावर हात ठेवून तिने शपथ घेतली, हवी तेवढी कामं माणसांची वाट पाहत उभी असत, पण नेमकं काय करावं तिला सुचत नसे. काम कुठलं करायचं याचीच फिकीर करीत ती अंथरुणातून बाहेर पडे. एक दिवस तिनं ठरवून टाकलं. त्या दिवसापासून सकाळी उठली की हातात केरसुनी घेई आणि तुळशीजवळचं अंगण झाडी, सडा घाली, प्राजक्ताची फुलं गोळा करी. आपण एवढं काम करतो तरी जावा आपली टिंगल करतात, हसतात हे तिनं पाहिलं. शेवटी तिनं विचारलं, हसता काय? चुकत असलं तर सांगा ना. बाई, तुमच्या मागं कुत्रं लागलं तरी तुम्ही आपली चाल काही वाढवणार नाही. किती हळू बाई. सहज एका जावेनं तो शब्द वापरला, पण खरोखरच सगळ्या तिला हळूबाई म्हणू लागल्या. जावांची नावं प्रथम तिला कळली तेव्हा तिला गंमतच वाटली. मागं आलेली म्हातारी ती थोरली, नंतर मधली, नंतर धाकटी. आपण चांगलं लक्ष्मीबाई म्हणून घ्यायचं असं तिनं ठरवलं होतं, पण ते जमलं नाही. लहान मुलंसुद्धा तिला हळू काकू म्हणू लागली. हळू असल्या तरी कामाला जळू आहेत, मधली तिचा कड घेऊन एकदा बोलली. अंगावर मूठभर मास चढल्यासारखं तिला वाटलं. त्या घरात मधलीची सहानुभूती मिळवणं याचा अर्थ एव्हाना तिला कळत होता. थोरलीसुद्धा तिला वचकून असते यातलं रहस्य शोधून काढण्याच्या भानगडीत ती पडली नाही. नवऱ्याचं दर्शन तिला घडत होतं त्या दिवसातील ही गोष्ट. घरात सुखानं नांदायचं तर या बाईची मर्जी सांभाळली पाहिजे. निदान तेवढं तरी पदरात पाडून घ्यावं असा निर्णय तिनं तात्काळ घेतला. दुपारी आडे घ्यायला मधली गेली की तिचे पाय चेपण्याकरता ती पाठोपाठ जाई. ती अतिशय लहरी बाई होती. रागवायला तिला कारण लागत नसे. अचानक अबोला धरी. ती पाय चिपू लागली की झटक्यानं पाय बाजूला करी. झटकलेल्या पायाचा फटका अवचित तोंडात बसे.
ती रडू लागे. आपण काय अपराध केला ते मधलीनं सांगावं म्हणून हट्ट धरी. अंगातलं भूत गेलं की ती आपोआप बोलू लागे. तिला अतिशय गोड बोलता येई. वडिलांची चौकशी करी. सकाळपासून ते काय काय करतात, वामकुक्षी केव्हा घेतात, संता म्हणाला केव्हा बसतात, भिक्षुकीची लांबून लांबून बोलावणी कशी येतात, याचं वर्णन एक दिवस तिनं केलं. सगळं ऐकून झाल्यावर मधली म्हणाली, पैसा नसला म्हणून काय झालं, मान केवढा आहे, धनपाटे आहेत ना. चाचरत तिनं हो म्हटलं. धनपाटी कोणाला म्हणतात तिला माहीत नव्हतं. थोरलीची तिच्यावर नजर होती. फार लाडात आली आहे असं दिसताच एक दिवस तिला बाजूला बोलावलं. आताशी लावा लाव्या करता हे बरं नाही. ते शब्द ऐकताच ती चपापली. थोरलीच्या नजरेला नजर देण्याचा धीर तिला होईना. नाही बा म्हणून गप्प झाली. ऐकलं तेव्हा बोलते. खरवसाची लावालावी करायची काही गरज होती? केव्हा ते? परवा धाकट्या बाईंनी माहेरी खरवस पोचवली. मधलीला सांगण्याची काही गरज होती? एवढ्याशा खरवसावरून त्यांना बोलणी किती खावी लागली माहीत आहे? खरवस तो काय आणि त्याच्यावर चर्चा किती? शपथ मी नाही असं म्हणून तिने गळ्याला हात लावला. खोटं बोलण्याची तिची हिंमत पाहून थोरली थक्क झाली. या घरात नवीन आहात म्हणून सांगते, असलं काही करू नका. धाकट्या भावंजीबद्दल काय म्हणत होतात? केव्हा? मधल्या बाईंजवळ काहीतरी सांगत होतात. मी आले तेव्हा गप्प झालात. विरोध करण्याकरता ती काहीतरी बोलणार होती. थोरलीनं तिला गप्प केलं. तुम्ही जावा कितीही उरावर बसलात तरी भावळ घट्ट आहेत, उघड्या पडाल. मंतरलेल्या गंड्यांचा व्यापार करणारा दीर दाढीवाला असेल, नाक धरून देवांशी बसत असेल असं ती समजत होती. 4 माणसांसारखाच तो आहे याचं तिला आश्चर्य वाटलं. पोराटोरांपासून सगळ्यांच्या गळ्यात गंडे असतील, मंगळसूत्रापाठोपाठ आपल्या गळ्यात गंडा बांधतील असंही तिला वाटत होतं. ते सोडाच, पण हा गाजलेला गंडा तिच्या नजरेसही पडेना. एक दिवस एक पुतण्या तिला माडीवर घेऊन गेला. 5-6 माणसं चकाट्या पिटीत काळ्या दोरांना गाठी मारीत बसली होती. ठराविक गाठी मारून झाल्या की चांदीचं एक बारीकसं लिंग दोऱ्याच्या मध्यावर बांधीत आणि दोरा बाजूला फेकीत. काय हवाय रे? पुतण्याची मिरची उडीत एकाने विचारलं. हे काय हो, काकूला गंडे कसे मंतरतात ते पाहायचंय. असं? थांब जरा. त्यानं अंगठ्याला दोऱ्याचं टोक बांधलं आणि गाठी मारू लागला. एकीकडे तो मंत्र म्हणत होता. मरले का, मोज पैसा, घे गंडा. सगळे खो खो हसत सुटले. ती पळत खाली आली आणि विचार करू लागली. हे गौडमंगाल काय, मंत्रबिंत्र काही नाही, मधला नुसता बसून असतो, मग याला एवढा मान का, सगळे भिवून का? हळूहळू त्या प्रश्नांची उत्तर तिला आपोआप कळू लागली. तिच्या सासरचे ग्रह पालटले ते या गंड्यांपासून. मधल्याचं घरातलं स्थान बदललं. तो स्वतःला मोठा समजू लागला. जुनं घर मोडून त्यानं नवं बांधलं. स्वतःकरिता स्वतंत्र खोली बांधली. सकाळी उठला की तोंड धुवून आपल्या खोलीत पान तंबाखू चोळीत बसे. तासातासानं त्याला चहा लागे. सकाळी 6 वाजता पहिला चहा शिजे तो रात्री 12 वाजेपर्यंत. कारकून टपाल आणून देई. कोणाला काय उत्तर लिहायची ते सांगून पानाचा चौथा पिकदानी टाकी आणि दुसऱ्या पानाच्या शिरा काढू लागे. असा तो चरत राही. सकाळपासून गावकऱ्यांचा त्याच्याकडे अड्डा असे. बडी मंडळी, सरकारी अंमलदार त्याच्याकडे हमेशा आहेत. घरात एकदम बातमी, आज रात्री अमुक गृहस्थ जेवायला येणार. बायकांची धावाधाव. भोजनाचा खास बेत. खाशांची पंगत वेगळी. बाकीचे भाऊ मधल्याच्या वाटोळे रेंगाळत. रात्री ओटीवर सोंगट्यांचा डाव बसे. त्याला खेळायचा कंटाळा, पण पाहण्याचा शौक फार. छत 2
म्हणून ओरडायला तो चांगल्या खेळाडूच्या शेजारी बसे. लहानपणी तिला चहा पिणं ठाऊक नव्हतं. थोडासाच उरला तर लोळत कुठं ठेवायचा म्हणून थोरली पुढं करी. ती नको सांगे. थोरली म्हणे, मला कळतंय हवा की नको, तोंडात टाका आणि भांडं धुवून ठेवा. ती चहाचा घोट घे आणि दुसऱ्या कामाकडे वळे. तिची पाठ फिरली की थोरली स्वतःशीच पुटपुटे, सगळं हवं असतं, नाटक कशाला. त्या बोलण्याचा तिला राग येई. पुन्हा चहा दिली तर शिवायची नाही असा ती निश्चय करी. असा निश्चय करीत करीत ती चहाबाज झाली. आपला भाऊ फार अक्कलवान आहे, काय करील त्याला हातभार लावायचा असं इतर भावाने ठरवलं. जमेच्या बाजूला तेवढं तरी राहील. त्यानं तरीचा मक्ता घेतला तेव्हा तर भावांना कसलाच पत्ता नव्हता. मामलेदार कचेरीत मक्त्याचा लिलाव चालला होता. गंमत पाहायला म्हणून गेला आणि मक्ता घेऊन परत आला. तिच्या लग्नानंतर 6 महिन्यातली गोष्ट. तिच्या पायगुणाचं पुन्हा कौतुक झालं. आता सगळे भाऊ आळीपाळीनं खाडीवर जाऊ लागले. वारेमाप पैसा मिळू लागला. उन्हातानात पावसा पाण्यात भाऊ खपत. संध्याकाळी 4 वाजता मासळीच्या पाट्या घेऊन कोळणी रांगा लावीत. घाण घेता घेता नाकातले केस जळले, पण तरीची वसुली भावाने सोडली नाही. मक्त्याच्या पहिल्याच वर्षी शेजारच्या गावी गंगा आली. 4 महिने जत्रा लुटली होती. लोक म्हणत, गंगेनं उखळ पांढरं केलं. भाऊ म्हणत, हत्ती ओझं ओढतो ते दिसतं, खातो किती पाहिलं ते. रात्री 10 वाजता शेवटची तर करून मधला घरी येई. दिवसभराचा खुर्दा त्याच्या खोलीत जमा होई. निजानी झाली की मधली खुर्दा मोजीत बसे. एक दिवस धीर करून ती पण जावेच्या पाठोपाठ गेली आणि खोलीच्या दाराशी रेंगाळत उभी राहिली. या ना बाई म्हणून मध्येनं तिला आत बोलावलं. त्यानंतर रोज ती खुर्दा मोजायला जाऊ लागली. बाजूला मधला धीर आराम खुर्चीत पडलेला असे. किती झाला हो खुर्दा? दुसऱ्या जावा विचारित. शेवटपर्यंत मोजायला नव्हते असं ती सांगे. सांगायचं नसलं तर सांगू नका, त्याकरता खोटं कशाला बोलता? तुमचा विश्वास नाही तर विचारता कशाला? तिच्या त्या वागण्यानं घरातील सगळी बिथरली. मधल्यानं धाकट्याला एकदा अचानक तरीवर जायचं बंद केलं. तो सगळे पैसे जमा करीत नाही, बायकोजवळ गुपचूप देतो असं त्याच्या कानावर आलं. गोष्ट खरी होती, पण भावांना कळली नाही. तीच इतका कुचकेपणा दुसरा कोण करणार? धाकट्यानं फारच थैताड केला तेव्हा मधल्यानं प्रकरण आटोपतं घेतलं. तिचं नाव मात्र तेव्हापासून घरात बुद्ध झालं. ती त्याच लायकीची आहे असं सगळी म्हणू लागली. धाकटा धीर तिला वाकडी म्हणून ओळखू लागला. लहानपणी वात जाऊन तिचा खालचा ओठ वाकडा झाला. बोलू लागली म्हणजे भारीच वाकडा दिसे. हसायला लागली की थोबाडात मारावं असं वाटतंय. धाकट्या धीराचा तो आवाज बाळतिनीच्या खोलीतून तिनं ओळखला. पाठोपाठ जावा खो खो हसल्या तिला ऐकायला आल्या. असं आहे ना, मग मी अशीच वागणार, तिनं स्वतःशीच ठरवून टाकलं. पुन्हा जावेनं विचारलं तेव्हा तिनं चक्क सांगितलं. बाईंना का विचारित नाही, ती हिंमत नाही. नसलं सांगायचं तर सांगू नका, तुम्हाला माहीत नाही हे मात्र खोटं. नवरा पैसुद्धा कमावीत नाही म्हणून ठीक आहे, नाहीतर काय केलं असतं कुणास ठाऊक. जाता जाता जावेनं फटका मारला. तो तिच्यावर मी बसला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही, कथारसाला तोड. मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा. धन्यवाद.